हे गाईस, कसे आहात तुम्ही? आज मी दिवसभरापासून ब्लॉग नाही बनवला आहे गाईस. याचं रिझन हे होतं, मला थोडं बाहेर काम होतं, मला वेळ झाला होता, सो त्यामुळे मला वेळच नाही मिळाला ब्लॉग काढण्यासाठी. सो मी आता चालू केला आहे ब्लॉग. ते पण किती झाले, 7 वाजायला 15 मिनटं कमी आहे. सो आहे माझ्यापाशी जे काही जेवढे तास आहे माझ्याकडं, 7, 8, 9, 10, 11, 12, 5-6 तास आहे. तो 5-6 तासमध्ये म्हणजे दिवसभर तर नाही बनवला, जेवढे तास आहे तेवढ्या तासामध्ये बनवून घेतो आता. आणि रोहिणताई जास्त आता ऑफिसमधून आली आहे. येऊन भाजी एक नंबर बनवली ते, एक नंबर आहे. थोडी उरली आहे, 2 चपात्या आहे, खाऊन जातो मी. हां तेच. बाकी काय म्हणते? मंडेचे काम आहे ना. घे गॅस. काल रात्री ताईला बरं लागत नव्हतं, तिला थंडी लागत होती काल रात्री खूप. सो तिला गोळी दिली आहे आता अर्धी मी. बट काल रात्री तिला मला उठवलं तिनं, ती बोलली की मला बरं नाही लागत आहे, देऊन दिलं तिला गोळ्या. पाणी आहे का याच्यात? घे. गाईज, आता आम्ही सौरभ जोशीचे ब्लॉग बघत आहे. त्याचं लग्न झालं आहे का ते? हा, वाटत पण नाही ना. तुझ्या एवढा असेल ना तो, म्हणजे तुझ्या एवढंच ना. तो म्हणते रिसेप्शन रात को है, जल्दी आना सब जन खाना खाने. काय बरोबर गाईस, याची ब्लॉगिंग ना एवढी भारी आहे ना. नॉर्मल ब्लॉग गंदे याचे. नवीन घरीच केलं ना सगळं. तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा गाईस, सौरभ जोशीचे ब्लॉग कोण कोण बघतात. हमने एक बढ़िया सा बैंकेट हॉल बुक किया है, लॉन वाला बढ़िया सा, यहाँ पे पास में है। बाप रे, तो वहीं पे जाएंगे बस, और वहीं पे महिला संगीत होगा दिन में, और रात को होगा रिसेप्शन। हमने सबको बुलाएगा, शादी में तो नहीं बुला पाते सबको, शादी तो हमने 10-15 लोगों की करी थी। तो देखते हैं रिसेप्शन में कितने लोग आते हैं, कौन आते हैं। मैं तो आऊँ क्या मैं आपकी शादी में? दोस्तों को बुलाया, पुराने स्कूल। हां, जास्त जण नाही, ते कोणालाच इन्व्हाइट नाही केलंय त्यांना. जास्त जण नाही, त्याचीच फॅमिली फक्त बोलली. त्याची आजी आहे, फॅमिली मधले सगळे जण आहे वाटते. गाईस, ताईनं मसाला भात बनवला आहे आणि काकडी गांजर पण आहे. सो आता जेवतो मी. तर ब्लॉग बघत आहे सौरभ जोशीचे आम्ही. रोहिणताई, अरे अरे बापरे, त्यानं बघ ना CM ला बोलवलं आहे. तू जेवली? चला गाईस, मी जेवतो आता. ब्लॉग बघत बघत जेवतो. तो चलो भाई, अब चलते हैं नीचे और मस्त एंजॉय करते हैं. हल्दी एंजॉय करते जाओ. वैसे मेन हल्दी गाईस, तुम्ही ब्लॉग बघितला असेल. आज दिवसभरपासून मी ब्लॉग नाही काढला, त्यासाठी सॉरी गाईस. याचं रिझन मी तुम्हाला उद्या सांगणार गाईस, का मी का बरं नाही काढला आहे म्हणून. आणि थोडे कामं पण होते, सो त्यामुळे गाईस सॉरी तुमच्या सगळ्यांना की ब्लॉग नाही काढला आहे. रोहिणी आता झोपली आहे. काल तिला रात्री बरं नाही वाटत होतं, आता तिला बरं आहे. परत तिला मी गोळी दिली आहे, नाही वाटलं बरं तर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन मी. आहे तिच्यावर लक्ष माझं. तुला झोप म्हटलं. सो काही तर मी पण झोपतो. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. चला, गुड नाईट. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यापर्यंत तसेच राहू द्या. गुड नाईट अँड बाय.